लावण्यापासून ते नमस्कार करण्यापर्यंत भारतात प्रत्येक गोष्टीत रीतिरिवाज आणि संस्कृती पाहायला मिळते. सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत भारतातील लोक आपली संस्कृती आणि परंपरा जपत असतात. तुमच्या घरात जुनी माणसं असतील तर सतत काही ना काही सूचना आपल्याला ऐकायला मिळतात. दिवाबत्तीच्या वेळी झाडू मारू नये, रात्रीची नखं कापू नये, बाईने नेहमी कपाळाला टिकली लावली पाहिजे, रात्री बाळाचे कपडे वाळत घालू नये, असे अगणित सूचना आपल्याला ऐकायला मिळतात. आणि त्यामागे काहीतरी धार्मिक किंवा हीच प्रथा आहे असं सांगितलं जातं. आता बऱ्याच गावांमध्ये या प्रथा पाळल्याही जातात, पण शहरात राहणारे आणि आजकालची आपली जनरेशन ही शुद्ध अंधश्रद्धा आहे असं म्हणून दुर्लक्ष करते. आजकालच्या मॉडर्न जीवनामध्ये कुणाला ह्या अंधश्रद्धा नको असतात, कारण आपल्याला त्यामागचं खरं सत्य आणि लॉजिकली कारणच माहीत नसतं. आणि हे कारण कधीकधी आपल्या आईला किंवा आजीलासुद्धा माहीत नसतं, पण वर्षानुवर्ष त्या पाळल्या जातात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की पूर्वजांनी या प्रथा का बरं बनवल्या? त्यामागचं नक्की कारण काय? यात खरंच काही तथ्य असतं की उगाच लोकांना घाबरवण्यासाठी या प्रथा बनवल्या? आपण बारकाईने विचार केला तर आपल्याला समजेल की भारतीय संस्कृतीतले रीतिरिवाज हे फक्त श्रद्धेपुरते मर्यादित नसून त्यामागे वैज्ञानिक कारणेसुद्धा आहेत. पूर्वजांनी खूप अभ्यासपूर्वक या प्रथा आपल्यासाठी बनवल्या, पण नंतर काही काळानंतर खरं कारण बाजूला राहून याला भुताटकी, देवधर्म याचं रूप देऊन अंधश्रद्धा पसरवण्यात आली. प्रत्येक प्रथेमागे लॉजिक आणि कारण आहे, जे आपल्या आरोग्यासाठी आणि समाजासाठी खूप फायदेशीर आहे. आज आपण अशाच काही प्रथा पाहणार आहोत, ज्या पूर्वजांनी खूप अभ्यासपूर्वक बनवल्या आहेत आणि आपल्या भाषेत त्याला सायंटिफिक रिझनसुद्धा आहेत. नमस्कार मंडळी, उलगडा चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण रोजच्या जीवनातील भारतीय रीतिरिवाज आणि त्यामागची कारणे याची माहिती घेणार आहोत. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. दाराबाहेर लिंबू मिरची लावणे. बरेच जण दाराबाहेर लिंबू मिरची लावतात. याचं कारण असं सांगितलं जातं की लिंबू आणि मिरची लावण्याची परंपरा अलक्ष्मी म्हणजेच दुष्ट शक्तींना घराच्या बाहेरच थांबवते. घराला वाईट नजर लागत नाही आणि बाहेरची वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाही. कोणत्याही गोष्टीचा वाईट प्रभाव पडत असेल तर लिंबू आणि मिरची ती खेचून घेते आणि घरात प्रवेश करू देत नाही. तर यामागचं सायंटिफिक कारण असं की लिंबू आणि मिरचीमध्ये नैसर्गिक औषधी गुणधर्म असतात. त्यातून निघणाऱ्या सायट्रिक ॲसिडमुळे लहान कीटक आणि माशा दारापर्यंत येत नाहीत, ज्यामुळे घरातल्या वातावरणात स्वच्छता टिकून राहते. त्यामुळेच घराबाहेर लिंबू मिरची लावण्याची प्रथा आहे. ताटाभोवती पाणी शिंपडणे. धार्मिक महत्त्व. हिंदू धर्मात अन्नाला अन्न हे पूर्ण ब्रह्म मानले जाते, म्हणजेच अन्नामध्ये देवता आहे. अन्न शुद्ध राहण्यासाठी ताटाभोवती पाणी शिंपडण्याची प्रथा आहे. यामुळे अन्न ग्रहण करण्यापूर्वी त्याचे पावित्र्यकरण होते आणि ते देवतांसाठी अर्पण केले जाते. यामागचं लॉजिक. तर यामागचं लॉजिक असं तर पूर्वीची लोक जमिनीवर जेवायला बसत असत आणि घरे हे शेणाने सारवलेली असायची. जेवणाच्या ताटाभोवती पाणी शिंपडले की जमिनीवर असणारे बारीक किडे कीटक ते तिथेच दबून राहतात आणि ताटात येत नाहीत. तसेच पाणी शिंपडल्याने आजूबाजूला असलेली धूळ माती ताटात उडू नये म्हणून ताटाभोवती पाणी शिंपडण्याची प्रथा आहे. बाहेर पडण्यापूर्वी दही साखर खाणे. धार्मिक महत्त्व. भारतात एखाद्या शुभ कार्यासाठी किंवा नवीन काम सुरू करण्यापूर्वी दही साखर खाण्याची प्रथा आहे. आपल्या धार्मिक मान्यतेनुसार दही हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते, तर साखर हे मिष्टान्नाचे प्रतीक आहे. असे मानले जाते की दही साखर खाऊन नवीन कामाची सुरुवात केल्यास शुभता लाभते आणि कार्य यशस्वी होते. वैज्ञानिक कारण. आपण एखाद्या चांगल्या कामासाठी बाहेर पडतो तेव्हा आपण तणावात असतो. अशा वेळी दही जे थंड असते ते जेव्हा आपण खातो त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. आपलं मन शांत होतं, ज्याचा परिणाम आपल्या कामावर होतो. तर साखर हा ग्लुकोजचा महत्त्वाचा स्रोत मानला जातो. जेव्हा आपण या दोन गोष्टी एकत्र खातो तेव्हा ते आपले शरीर थंड ठेवते आणि आपल्याला संपूर्ण दिवसासाठी त्वरित ऊर्जा देते. अशा परिस्थितीत परीक्षा हॉलमध्ये परीक्षा देणारे मुलं असो किंवा नोकरीच्या मुलाखतीसाठी जाणारी व्यक्ती असो, अशा परिस्थितीत दही साखर खाल्ल्याने शरीराला आवश्यक ऊर्जा आणि पोषण मिळते. त्यामुळेच दही साखर खाण्याची प्रथा आहे. रात्रीचे नख कापू नये. रात्री नख कापल्यास लक्ष्मी देवीचा कोप होतो आणि घरात आर्थिक संकटे येतात असे धार्मिक श्रद्धा सांगते. त्यामुळे रात्री नख कापणे अशुभ मानले जाते, कारण लक्ष्मी म्हणजे संपत्तीच्या देवीची कृपा मिळत नाही असे समजले जाते. यामागचं लॉजिक असं की पूर्वीच्या काळी नख कापण्यासाठी साधन नव्हते. लोक चाकू, विळा किंवा ब्लेडनी नख कापत.
आणि तेव्हा वीज उपलब्ध नसल्याने रात्रीच्या अंधारात चाकूने इजा होऊ नये, रक्तपात होऊ नये म्हणून रात्रीचे नखं कापू देत नव्हते. तसेच वीज नसल्याने कापलेली नखं जेवणात जाऊ नये म्हणून पूर्वीचे लोक रात्री नखं कापत नसत. स्मशानातून घरी आल्यावर आंघोळ करणे. हिंदू धर्मात स्मशानात जाऊन आल्यानंतर आंघोळ करणे पवित्र मानले जाते. स्मशानात मृतदेहाशी संपर्क येऊ शकतो, ज्यामुळे शरीर अपवित्र मानले जाते. तसेच स्मशानातून घरी येताना वाईट प्रभाव आपल्या मागे येत असतो असा समज आहे. अशा वेळी आंघोळ केल्याने शरीर पुन्हा शुद्ध होते आणि नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव कमी होतो असे मानले जाते. यामागचं वैज्ञानिक कारण पाहता स्मशानात मृतदेहांचे दहन होत असते, ज्यामुळे वातावरणात धूळ, राख आणि इतर हानिकारक घटक असतात. तसेच मृत व्यक्तीला एखादा आजार असेल तर त्याचे हानिकारक विषाणू हवेत उडतात. या घटकांमुळे संसर्ग होऊ शकतो. म्हणून घरी आल्यावर आंघोळ केल्याने शरीर स्वच्छ होते आणि बाहेरील धूळ, जंतू आणि विषाणू घरात येत नाहीत. त्यामुळे या विधीमुळे आपल्या आरोग्याचे संरक्षण होते आणि घरातील इतर लोकांना संसर्गाचा धोका कमी होतो. रात्री बाळाचे कपडे बाहेर वाळत घालू नये. धार्मिक महत्त्व. हा नियम भारताशिवाय मेक्सिकोमध्येही पाहायला मिळतो. मेक्सिकोमधील लोक रात्री बाळाचे कपडे बाहेर वाळत घालत नाही. बाळाचे कपडे रात्री बाहेर वाळू ठेवल्यास त्यांच्यावर दृष्ट शक्ती किंवा वाईट नजरेचा प्रभाव पडतो असे मानले जाते. हा एक धार्मिक विश्वास आहे की बाळाचे कपडे रात्री बाहेर ठेवल्यास त्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. खरं कारण पाहता पूर्वीच्या काळी लोक अंगणात झाडाला दोरी बांधून कपडे वाळत घालत. त्यामुळे अंगणातील आणि झाडावरील बारीक कीटक बाळाच्या कपड्यात जाऊन बसायची शक्यता असायची, ज्यामुळे बाळाच्या त्वचेवर संसर्ग होऊ शकतो. रात्री हवेत ओलसरपणा असतो, त्यामुळे कपडे नीट वाळत नाही आणि त्यात बुरशीसारखे जंतू निर्माण होऊ शकतात, जे बाळाच्या आरोग्यास हानिकारक ठरू शकतात. विशेषतः बाळाच्या नाजूक त्वचेसाठी स्वच्छ कपडे महत्त्वाचे आहेत. त्यामुळे त्यांना कोणत्याही हानिकारक घटकांपासून दूर ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळेच रात्री बाळाचे कपडे बाहेर वाळत घालू नये असं सांगतात. तर हे आहेत काही भारतीय प्रथा आणि त्यामागील इंटरेस्टिंग लॉजिक. तुम्हाला सुद्धा अशा काही इंटरेस्टिंग प्रथा माहीत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक जरूर करा आणि उलगडा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या भागात. धन्यवाद.